आज यवतमाळ शहरातील कळंब चौकात मी आलोय आणि आमच्या यवतमाळ शहराला यवतमाळ डिस्ट्रिक्टला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये रिसेंटली आपण जर पाहिलं तर ड्रॉट पडलेला आहे, दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये संपूर्ण देशावरती सगळ्या देशाला यवतमाळच्या मातीला रिप्रेझेंट करणारी अदिबा अनम देशातनं UPSC मधनं 142वी आलेली आहे. बरोबर आहे बघा. आज अदिबाचं तिचे वडील अशफाक अहमद व सर्वच मुस्लिम कम्युनिटीमधील तरुणांचं, या ठिकाणी जमलेल्या सर्वच मायबाप लोकांचं, प्राध्यापक पंढरी पाटे, कॉम्रेड सचिन मनोहर मित्रपरिवार, चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणारे सर्वच पॅन्थरच्या वतीनं अगदी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अदिबा अनम, तुमचं खूप अभिनंदन. माझ्या डिस्ट्रिक्टला यवतमाळला तुम्ही देश पातळीवरती रिप्रेझेंट करून एक नावलौकिक करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न UPSCच्या माध्यमातून केलाय. खूप अभिनंदन. अविस्मरणीय. माझ्या डिस्ट्रिक्टसाठी, या जिल्ह्यासाठी फक्त 23 वय फक्त 23 वर्षाचं असताना देशाला यवतमाळमध्ये रिप्रेझेंट अत्यंत सामान्य कुटुंबातील ही अदिबा अनम हिचं पुन्हा एकदा सर्व यवतमाळकरांच्या वतीनं मी प्राध्यापक पंढरी पाटे अगदी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सलाम अलैकुम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.